नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत करतो। आज मी तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलो आहे एक नवीन ट्रिक। मागच्या व्हिडिओत आपण वर्गसंख्या काढण्यासाठी एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला 0 आणि 5 असेल तर वर्गसंख्या कशी शोधायची हे आपण बघितलं आहे। आज आपण पाहणार आहोत एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला जर 2 असेल तर वर्गसंख्या कशी शोधायची। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, एकक स्थानी 2 अंक असल्यास पुन्हा तेच सांगतोय, लक्ष द्या। आता या ठिकाणी तुमचं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे। सुरुवातीला घेऊया आपण 12। 12चा वर्ग आपल्याला शोधायचा आहे। मग काय करावं लागेल? 10चा पटीचा वर्ग। मग आता इथं किती 10 येत आहेत? एकच 10 येतोय, म्हणून या ठिकाणी घेणार 10। 10चा वर्ग, 10चा वर्ग काय येतोय? 100। मग मूळ संख्या कोणती घेणार? ही नाही तर ही किती आहे? 10। 10 गुणिले 4 किती झाले? 40। आलेल्या संख्येमध्ये 4 मिळवायचे। मग आलेली संख्या 40, त्याच्यात 4 मिळवा, उत्तर येते 44। आता या ठिकाणी हे 100 प्लस 44, उत्तर मिळालं 144। म्हणजे 12चा वर्ग मिळाला 144। जर व्हिडिओ कळला नसेल तर पुन्हा पहा आणि समजून घ्या। सर 12चा वर्ग सोपा आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर तुम्ही 22, 32, 42, 52 असेही वर्गसंख्या शोधायची असतील, तुम्ही त्याचा जर सराव केला तुम्हाला लगेच उत्तर मिळेल। पाहूया पुढचं 22चा वर्ग कसा शोधणार? या ठिकाणी 22, याच्यात 10च्या पटीतील संख्या येणारी काय आहे? 20, म्हणून 20चा वर्ग शोधायचा। 20चा वर्ग आहे 400। मूळ संख्या 20 गुणिले 4 यांचा गुणाकार केला तर काय होतं? उत्तर 80। त्यानंतर 80 मध्ये 4 मिळवायचे, उत्तर मिळतंय 84। आता काय करणार? इथं आहे 400 अधिक त्याच्यात मिळवणार 84। 0 4 4 0 8 8 आणि 4 जसास तसा 22चा वर्ग मिळाला तुम्हाला 484। तुम्ही म्हणणार सर याच्यापेक्षा आम्ही दुसऱ्या पद्धतीने म्हणजेच काय त्याच संख्येने गुणून वर्गसंख्या शोधू शकतो सर। त्या संख्येने जर शोधलं तर वर्गसंख्या तुम्हाला मिळते। पण याही पेक्षा विद्यार्थी मित्रांनो, तुमची जर प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला सहज या पद्धतीने लवकर उत्तर शोधता येईल। आता पहा, घेऊया 32। 32चा जर वर्ग असेल त्याच्यानंतर मी 3 अंकी पण घेणार आहे। इकडे लक्ष द्या, समजून घ्या। 32 याच्यातली मूळ संख्या 30, 30चा वर्ग 900। नंतर मूळ संख्या 30 गुणिले 4 किती झाले? 0 जसा तसा 4 3 12 म्हणजे 4 त्रिक 12। ह्या 120 मध्ये 4 मिळवायचे, कारण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, तर होतात 124। ह्या ठिकाणी 900 मध्ये 124 मिळवा। 0 4 4 0 2 2 9 आणि 1 10 1024 हा 32चा वर्ग। आता पाहूया आपण 3 अंकी संख्येचा वर्ग, पण केव्हा? एकच स्थानी म्हणजे युनिट प्लेसला 2 असेल तर। पहिला अंक घेऊया 102चा वर्ग। मग याच्यातली मूळ 100च्या पटीत काय मिळतंय? 100। 100चा वर्ग 10,000। त्यानंतर 100 गुणिले 4 तोच नियम इथं वापरायचा। 100 गुणिले 4 किती होतात? 400। मूळ संख्या ही 400 मध्ये किती मिळवणार? 4। 404। आता काय करायचंय? बेरीज 10,000 अधिक 404
0 4 4 0 जसास तसा 0 4 4 हे 10 जशास तसे 102 चा वर्ग मिळाला 10,404. ह्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही युनिट प्लेसला कोणतीही संख्या 2 असताना त्याची वर्ग संख्या शोधू शकतात. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.